NGC असेल, HAL असेल, या कंपन्यांना कदाचित प्रायव्हेट कॉलेजला ते जात नाहीत रिक्रुटमेंटला. मात्र ह्या अप्रेंटिसशिप स्कीमच्या माध्यमातून विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकतात. भारत सरकारची एक खूप चांगली याच्यासाठी स्कीम आहे, तिला आपण म्हणतो अप्रेंटिसशिप स्कीम. विद्यार्थी ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना, शिक्षण घेत असताना जर तो कंपनीत जाऊन काही दिवस जॉब करतो, काही महिने जॉब करतो, तर त्याला म्हणतो आपण इंटर्नशिप. पण इंजिनिअरिंग किंवा दुसरा कुठलाही कोर्स पास झाल्यानंतर त्यानंतर इंडस्ट्रीत जाऊन 1 वर्षासाठी काम करणं ही, आणि याच्यासाठी भारत सरकार त्या कंपनीला पैसे देते की हे घ्या, म्हणजे इंजिनिअरिंगला साधारण 5,000च्या आसपास आणि डिप्लोमाला थोडेसे कमी, काहीतरी 5-7चे कमी असतील. तर हे गव्हर्नमेंट देतं त्या कंपनीला आणि त्यांना सांगतं याच्यात तुम्ही आणखी ॲड करा. आणि कंपनी पण, कुठली कंपनी 15, 20, 25,000, 30,000, 40,000 पण त्यात ॲड करते. आणि काही काही कंपन्या ते साधारण 50,000 पर मंथ, 30,000 पर मंथ अशी पॅकेजेस विद्यार्थ्यांना देतात. आणि त्यातून विद्यार्थ्यांना, आणि हा ॲक्टच आहे, म्हणजे भारत सरकारचा तो अप्रेंटिसशिप ॲक्टच आहे, त्यानुसार कंपनीला देखील त्यांच्या मॅनपॉवरच्या, टोटल मॅनपॉवरच्या 2% ते 10% पर्यंत मॅनपॉवरच्या त्यांना अप्रेंटिसशिप चे लोक घेणं हे बंधनकारक आहे. आणि हे खूप चांगली स्कीम आहे. महाराष्ट्रामध्येच म्हटलं तर माझ्या मते साधारण जी रिसेंट फिगर असेल, इफ आय एम नॉट रॉंग, अंदाजे 1.5 लाख ह्या जागा या महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिपसाठीच्या असतात. व्हॅकंट नाही, टोटल असतात. त्याच्यातल्या साधारण 40 ते 50% व्हॅकंट असतात दर वर्षाला.